आपला आदर्श नुसता या ह्याचं दाखवण्यापेक्षा आणखी जे गावातले 2-4 तरुण जे मागं पडलेत ना आपले म्हणजे परीक्षेमध्ये थोडंसं 1-2 मार्काचा डिफरन्स आला जास्तीचा ना, त्यांना आपला मार्गदर्शनाचा थोडासा उपयोग आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्यांना परावृत्त करावं आणि त्यांना उच्च परीक्षेमध्ये नक्कीच इथंच या ठिकाणीच त्यांचा सत्कार करण्याचा संधी आपल्या गावकऱ्याला सगळ्यांना मिळावी. आणि आपण एका बाजूला वाटत होतं की नुसते आपले सैनिकी भरतीमध्येच नागापूर पुढे जातं का काय, प्लस हे महाजनको म्हणजे 2 डिपार्टमेंट आपण नागापूरने काबीज केलेत असं वाटतंय मला. 2 डिपार्टमेंटमध्ये फार मोठं यश आपल्याला सगळ्याला मिळालंय आणि असंच यश आणखी उत्तरोत्तर आपल्या गावाच्या बाबतीत मिळत राहो याच्यासारखं अभिमानाची बाब नक्कीच आपल्यासाठी काही नाही. आणि भरकटच चाललेला परत सांगतो मंत्र्यांनी सांगितलेला संदेश की बाबा वेचना दिन तिकडं थोडंसं गावातल्या तरुणांनी कमी जावं. वाढदिवस बी साजरा करायचं तर आपण वेगळी पद्धत आणली, उगा केक करून किंवा काहीतरी दारू वगैरे पाजून मित्र चाल तुझे आज वाढदिवस आहे दारू पाच तुझे असं थोडंसं याला बंधनं घालू. तेच पैसे आपण चांगल्या व्यक्तीसाठी आता आपण ते अभ्यासाचा भोंग्यासारखा उपक्रम केला त्या विद्यार्थ्याचा 4 पुस्तकं तुमच्यासारख्याच्या माध्यमातून मिळाले तर ते लेकरं प्रोत्साहित होईल. आज भोंग्या बंद केलाय तर लेकरं जाता जाता शाळेत कुठे रस्त्यावर भेट झाली म्हणायचं बंद का केला, आम्हाला बक्षीस पाहिजे तुमच्याकडून. म्हणजे कुठली गोष्ट कोणत्या माणसाला आपण आपल्या विचारातून किती त्याच्यापर्यंत पोहोचायची आपल्या नक्कीच हातात आहे. आपण त्या पद्धतीनं जाऊ, आपण गावाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचं काम करू आणि नक्कीच एक दिवस नागापूरचं नाव नोकरीचं गाव म्हणून ओळखलं जाईल अशी म्हणजे याच्यात काही शंका वाटत नाही मला. आता या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या काळात फार मोठ्या तरुणांनी प्रगती केली. नक्कीच ती प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि त्याच्यासाठी प्रोत्साहन देणारे गावात चांगले लोक पण आहेत, चांगल्या विचाराचे लोक आहेत म्हणून या तरुणाला नक्कीच प्रोत्साहन मिळतं असं म्हणतो मी. आणि मंत्रीसारख्या माणसाचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे का. ज्या माणसाला म्हणजे स्वतःचं काय कामधंदे सोडून दुकान बंद करून आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी इथं येतात, लोकांना मोटिवेट करतात तरुणाला, हे म्हणजे ह्या विचाराचं सुद्धा आपण थोडं जरा विचार डोक्यात घेतला पाहिजे. एवढंच बोलतो. परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून खूप अभिनंदन करतो. गोपीचं खास करून अभिनंदन करतो. गोपीनं फार कष्टामधून आणि मानसिकता लेवल ठेवणं फार अवघड असते कौटुंबिक अडचणीमुळं आणि त्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडलात, एवढं मोठं यश संपादन केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून खूप अभिनंदन. याच्यानंतरही पुढच्या भविष्य काळात तुम्हाला कुठे अडचण असली तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी खंबीरपणे गोपीला श्यामला आता पुढच्या लग्नाच्या पुढच्या शुभेच्छा देतो दोघांना. वाघचं एक झालंय आता आहे का नाही. म्हणजे सगळ्याच काम या ठिकाणी पुढच्या वर्षी ह्यांना लग्नाच्या शुभेच्छा देऊ असं आपण प्रार्थना करू. आता काय नोकरदार असल्यामुळे नोकरी येतात लवकर आहे का नाही, त्यामुळे सगळ्या शुभेच्छा देऊ. या ठिकाणी मी थांबतो. आपण उपस्थित राहिला तेवढं तरुण मित्रमंडळ या ठिकाणी त्याबद्दल आपले ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो.